एकदा एका नदीच्या किनाऱ्यावर एक मगर आणि एक माकड राहत होतं. ते दोघं एकदम कट्टर मित्र झालेले असतात. ते माकड त्या मगरीला रोज गोड जांभळं खायला द्यायचं आणि मगर त्याच्या बायकोला ती जांभळं खायला द्यायचा. तेव्हा मगरीची बायको त्या मगरला म्हणती, जांभळाची एवढी गोड आहे, तुमच्या मित्राचं काळीज किती गोड असेल, त्यामुळं काही करा, मला तुमच्या मित्राचं काळीज खायचं आहे. मगर त्या माकडाकडे जातं आणि माकडाला म्हणतं, तुझी वहिनी तुझी खूप आठवण काढती, ती आपल्यासाठी जेवण बनवणार आहे, आज तुला पार्टीसाठी बोलवले. माकड बिचारा विश्वास ठेवतं आणि ते मगरीच्या पाठीवर बसतं. थोडं पुढं गेलं की मगरीच्या मनात काय राहत नाही. मगर त्या माकडाला सांगतं की माझ्या बायकोला तुझं काळीज खायचं आहे. माकड घाबरतं पण घाबरल्यासारखं दाखवत नाही. ते मगरीला म्हणतं, अरे एवढीच गोष्ट आहे, पण माझं काळीज मी झाडावरच विसरून आलोय. तो आधी तरी म्हणायचं मी माझं काळीज घेऊन आलो असतो. मगर माघारी फिरती आणि थोडं नदीच्या किनाऱ्यावर गेल्यावर माकड जोरात उडी मारतं आणि झाडावर जाऊन बसतं. आणि तेव्हा त्या मगरीला म्हणतं, अरे धोकेबाज गद्दार, मी तुझ्यावर विश्वास ठेवून दोस्ती केली आणि तुम्हालाच धोका द्यायला निघाला आणि तुला माझंच काळीज खायचंय. मगर मान खाली घालून तिथून निघून जाते. मित्रांनो, या जमान्यात सुद्धा जागोजागी तुम्हाला विश्वासघात नाही तर धोका भेटू शकतो. तुम्ही प्रत्येकाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला आणि व्यवस्थित चालायला शिकले नाही तर तुमचाही विश्वासघात होऊ शकतो. त्यामुळं सतर्क राहा.